आज निर्जला एकादशी. गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 10व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. श्रवण करा. सगळे संकटे दूर होऊन घर धनधान्याने भरून जाईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. महादेव म्हणाले, तेव्हा मी उठून सरोवराच्या मध्यभागी गेलो आणि तेथे 5 कमळांनी युक्त अशा एका सुंदर कमनीला पाहिले. तिला प्रणिपात करून मी एक प्रदक्षिणा केली आणि आपल्या पतनाचे कारण विचारले. कमलिनी म्हणाली, कमल हंसा, तुम्ही आकाशमार्गाने मला ओलांडून गेला. त्या पापामुळे तुम्हाला पृथ्वीवर पडावे लागले. तसेच त्या कारणामुळे तुमच्या शरीराला काळी काळीमा आलेली दिसत आहे. तुम्हाला पडलेले पाहून माझ्या हृदयात दया उत्पन्न झाली आणि तेव्हा मी या मध्य कमळाच्या द्वारे बोलू लागली. त्यावेळी माझ्या मुखातून निघालेल्या सुगंधाला हुंगून 60,000 भुंगे स्वर्गलोकात प्राप्त झाले आहेत. पक्षीराज, ज्या कारणामुळे मला एवढे वैभव आणि प्रभाव प्राप्त झाला आहे ते सांगते का. या जन्मापूर्वी 3ऱ्या जन्मामध्ये मी या पृथ्वीवर एक ब्राह्मण कन्येच्या रूपाने जन्म घेतला होता. त्या जन्मी माझे नाव सरोज वदना असे होते. मी गुरुजनांची सेवा करीत नेहमी पावित्र्य धर्माचे परितत्वाने पालन करीत असे. एक दिवशीची गोष्ट आहे. मी एका महिनेला शिकविले होते, त्यामुळे पती सेवेला थोडा विलंब झाला. त्यामुळेच पतिदेव क्रोधित झाले आणि त्यांनी मला शाप दिला, पापिनी तू मैना हो. मृत्यूनंतर जरी मी मैना झाले तरीही पतिव्रत धर्माच्या प्रसादामुळे मला मुनी लोकांच्या घरामध्ये आश्रय मिळाला. कोणत्या तरी एका मुनिकन्येने माझ्या पालन पोषण केले. त्यांच्या घरी मी होते. ते ब्राह्मण दररोज सकाळी विभूती योग या नावाचे प्रसिद्ध असलेले गीतेच्या 10व्या अध्यायाचे पठण करीत असत आणि मी त्या पापहरण करणाऱ्या अध्यायाचे श्रवण करीत असे. विहंग यथा समय मृत्यू झालेल्या नंतर मी मैनेच्या शरीर सोडून 10व्या अध्यायाच्या महात्म्यामुळे स्वर्गलोकी अप्सरा झाली. माझे नाव पद्मिनी झाले आणि मी पद्मिनी प्रिय मैत्रिणी माझे एके दिवशी विमानात बसून मी आकाशामध्ये विहार करीत होते. त्यावेळी माझी दृष्टी सुंदर कमळांनी शोभायमान झालेल्या या रमणीय सरोवरावर पडली आणि माझ्या यामध्ये उतरून जशी मी जलक्रीडेला सुरुवात केली तसे दुर्वासा मुनी आले. त्यांनी नग्न अवस्थेमध्ये मला पाहिले. त्यांच्या भयाने मी स्वतःच एका कमळनीचे रूप धारण केले. माझे दोन्ही पाय दोन कमळ झाले, दोन्ही हातांत 2 कमळे झाली आणि उर्वरित अंगासहित माझे मुखही 1 कमळ झाले. अशा प्रकारे मी 5 कमळांनी युक्त झाली. मुनीवर दुर्वासांनी मला पाहिले. त्यांच्या नेत्रातून जणू क्रोधाग्नी ज्वाला निघत होत्या. ते म्हणाले, पापिनी, या स्वरूपामध्ये तू 100 वर्ष पडून राहा. असा शाप देऊन क्षणातच ते अंतर्धान पावले. कमळिनी होऊन सुद्धा विभूती योग अध्यायाच्या महात्म्याने माझी वाणी नष्ट झाली नाही. मला ओलांडून जाण्याच्या एकमात्र अपराधाने तुम्ही पृथ्वीवर पाडला आहात. पक्षीराज,
येथे उभे असलेल्या तुमच्या समक्ष आज माझ्या पापाची निवृत्ती होत आहे. कारण आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. ज्याचे मी गायन करते त्या उत्तम अध्यायाचे तुम्हीही श्रवण करा. त्याचे श्रवण केल्यामुळे तुम्ही या आजच मुक्त होऊन जाल. असे सांगून त्या कमळीने स्पष्ट आणि मधुर वाणीने 10व्या अध्याय पठन केले आणि ती मुक्त झाली. ते ऐकल्यानंतर तिने दिलेले हे उत्तम कमळ आणून मी आपणाला अर्पण केले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पावन कथा ऐकल्यानंतर तुमचाही उद्धार होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.